शांती. चला तर बघूया आजच्या मुरलीचे सार. बापदादा म्हणजे शिवबाबा आणि ब्रह्माबाबा दोन्ही सुद्धा निरंकारी आहेत आणि ध्येयाभिमानी आहेत. तसेच आपण त्यांना फॉलो करून त्यांच्यासारखे बनवून स्वतःची उन्नती करूया. आजचा प्रश्न होता, उच्च पद प्राप्तीसाठी कोणती खबरदारी घ्यायची आहे? आपल्यामुळे कोणालाही मनसाद्वाराही दुःख होणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रोध येऊन देऊ नका. फक्त शिवबाबा बोलायचे नाही, पण चलन बाबासारखे करायचे आहे आणि त्याच्या श्रीमंतावर चालायचे आहे. श्रीमंतवर चालून बाबाचा वरसा चालवायचा आहे. बाबा बोलतात की या रावण राज्यामध्ये येऊन तुम्ही श्री भगवद्गीता कोणी लिहिली आणि कोणी सांगितले हेही विसरून गेलेले आहात. या 5 विकारामुळे काम, क्रोध, लोभ, माया आणि अहंकार यामुळे मनुष्य पतित बनला आहे. त्यामुळे आता आपण पतितला पावन बनवणाऱ्या शिवबाबाला हाक मारत आहोत. तर आपण सगळे पतित आहोत आणि पतित को पावन करनेवाला एकच आहे, तो म्हणजे शिवबाबा. शिवबाबा आणि ब्रह्मबाबा दोन्ही एकट्ठ झालेले आहेत. असे नाही की शिवबाबा ब्रह्मबाबाच्या तनामध्ये येऊन मुरली सांगतो तर ब्रह्मबाबा मुरली ऐकत नाही. ब्रह्मबाबासुद्धा मुरली ऐकतात. त्यामुळेच त्यांना उच्च पद मिळाले आहे. त्यामुळे आपण ब्रह्माबाबा आणि मम्मा या दोघांना फॉलो करायचे आहे, पण याद तर शिवबाबालाच करायचे आहेत. बाबा बोलतात, जेवढे तुम्ही मला याद करा तेवढा तुमचा आनंदाचा पारा चढता राहील. मुरली नाही ऐकता आली तरी जाईल, पण तुम्ही यादची यात्रा नेहमी चालू ठेवा. जसे आशिक माशूकला याद करतो तसे शिवबाबा आपले माशूक आहेत आणि आपण सगळे त्याचे आशिक आहे. त्यामुळे आपण बाबाला याद केले तरच तो आपल्याला याद करेल. बाबा बोलतात, आपण इथे पार्ट बजवायला आलेलो आहोत, त्यामुळे नेहमी शांतीधाम आणि सुखधामचा रस्ता लक्षात ठेवा. बाबा बोलतात की मायेचे तुफाने आले की तुम्ही याचा रस्ता विसराल, पण कितीही मायेचे तुफाने आले तरी आपण बाबाला याद करायचे सोडायचे नाही. कोणालाही दुःख होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण आता ध्येय अभिमानी बनायचे आहेत. बाबा बोलतात की जे हे रावण राज्यामध्ये तुम्ही कर्म करतात ते विकर्म बनते, पण सतयुगमध्ये जे तुम्ही कर्म करतात ते अकर्म बनते. हा देवता धर्मवाले पुढे जाऊन देवता धर्मामध्ये जाणार. हा कल्पचा तर ड्रामा चालूच राहणार. बाबा बोलतात की मी सुखकर्ता दुःखहर्ता आहे, तसे तुम्हीही माझे बच्चे आहात. म्हणजे आपण बाबाचे बच्चे आहोत. तसे बाबा हा सुखकर्ता दुःखहर्ता आहे, तसेच आपणही सुखकर्ता बनायचे आहे. आपल्या कर्माची सजा आपल्यालाच भोगावी लागणार आहे. आपल्या कर्माची सजा आपण कोणालाही वाटू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडून कोणतेही पाप होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही जेवढे बाबाला याद करा तेवढे बाबा तुम्हाला याद करेल आणि प्रेम करेल आणि तुमचा खुशीचा नशा चढताच राहील. ओम शांती.